सन्मान या ठिकाणी होतोय. उदयजी महाले यांच्या शुभ हस्ते दादांचा सन्मान. यानंतर माजी गृहमंत्री अनिल राऊची देशमुख साहेब बोलणार. आदरणीय आपल्या सर्वांचे दैवत साहेब माननीय जयंतरावजी पाटील, कार्याध्यक्ष सुप्रियाताई, संपूर्ण सन्माननीय मंच, सर्व राज्यातून आलेले सर्व सहकारी आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, फक्त 2 मिनिटं मी आपले घेणार आहे, कारण की सुप्रियाताईंना सुद्धा दायचा दिलेला. सर्वांची भाषणं आपण ऐकलीत आणि खरोखरच आपल्या सर्वांचे आधारवड आदरणीय शरद पवार यांच्या आपल्या या पक्षाच्या मध्ये या नेतृत्वाखाली आपण गेले 26 वर्ष साहेबांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या सावलीमध्ये आपण सर्व काम करतोय. त्याच्यामुळे आजच्या या 26व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी आपल्या सर्व सहकार्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि भाषण देत नाही, फक्त एकच किस्सा सांगतो. एकच फक्त किस्सा आपल्याला सांगतो की जेव्हा आपला जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, जो ओरिजिनल पक्ष, याच्यातनं जेव्हा आपले काही सहकारी आपल्याला सोडून जेव्हा बाहेर गेले, त्याला किती झाले, 2-2.5 वर्ष झाले असतील, आपले सहकारी जेव्हा आपल्याला सोडून बाहेर गेलेत, त्यावेळेस आम्ही काही मंडळी, मी, जयंतराव पाटील, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड आणि अजून 10-15 लोक आम्ही शरद पवार साहेबांना त्यावेळेस 2-2.25 वर्षापूर्वी भेटायला गेलो. 15-20 लोक साहेबांसमोर बसलो. त्यावेळेस सगळे एक चालले होते. आम्ही भेटायला गेल्यानंतर आज जेवढे साहेबांपाशी आहेत तेवढे लोक आम्ही तिथे होतो. त्यावेळेस साहेबांनी आम्हाला समोर बसल्यानंतर सांगितलं की हे सर्व लोक चाललेत आपल्याला सोडून, तुमच्यापैकी सुद्धा काही लोकांना जायचं असेल तुम्ही जाऊ शकता. मी महाराष्ट्रामध्ये तरुणांना एकत्र घेऊन ना माझा पक्ष मी परत सर्वांना घेऊन मोठा करील, अशा पद्धतीचा विश्वास असलेला नेता त्या निमित्तानं आपल्या जवळ आहे. त्याच्यामुळे आज जरी थोडी परिस्थिती वेगळी आली असली की ईव्हीएमच्यामुळे आपल्याला माहित आहे की मधल्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काय झालं, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे चित्र आलं, त्याच्यानंतर जे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चित्र आलं, अरे ईव्हीएम डुप्लिकेट, मतदारसंघाच्या याद्या डुप्लिकेट, मतदारांचं ओळखपत्र डुप्लिकेट आणि म्हणून विजय सुद्धा डुप्लिकेट त्या निमित्तानं झाला आहे. डुप्लिकेट सरकार, ईव्हीएम सरकार त्या निमित्तानं आहे. त्याच्यामुळे या ईव्हीएम सरकारचे जे निर्णय अनेक आहेत, आता त्याचा उल्लेख करणार नाही, वेळ नाही. ज्या पद्धतीनं आज महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत, विधानसभेमध्ये त्यांचे तुम्ही भाषण ऐका. देवेंद्र फडणवीस यांचे भाषण होते त्यावेळेस विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्यासाठी आमचं सरकार आणा आणि आमचं सरकार आल्यानंतर आमचं सरकार कर्जमाफी करेल. देवेंद्र फडणवीस, आमचं सरकार 7-12 कोरा करू, 7-12 कोरा करू, 7-12 कोरा करू, अशा पद्धतीचं त्यांचं भाषण होतं. आता सरकार आल्यानंतर त्यांच्याच पक्षातले एक उपमुख्यमंत्री म्हणतात 31 तारखेपर्यंत बँकेचे पैसे भरा, 31 तारखेपर्यंत बँकेचे पैसे भरा, 31 तारखेपर्यंत बँकेचे पैसे भरा. अशा पद्धतीनं आता सत्ता आल्यानंतर भाषा बदलली आहे सुद्धा आपल्याला माहित आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारचे अनेक प्रश्न, अनेक निर्णय या सरकारचे आहेत. त्यासाठी